या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश हसू दे गा, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI, तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. श्रोतेहो नमस्कार. रेडिओ FTI 90.4च्या स्टुडिओमध्ये मी नीता तुपारे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार श्रोतेहो, मी मयूर जेऊरकर. तर आता वेळ झालेली आहे साहित्य कट्टा या कार्यक्रमाची, जिथे रेडिओ मैत्रीण मृणाल कुलकर्णी हिने दुर्गेश काळे यांच्याबरोबर साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. तर फार वेळ न दवडता लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी. रेडिओ FTI 90.4 वर सर्व श्रोत्यांचे स्वागत करते. साहित्य कट्टा या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत आहे माझा मित्र दुर्गेश काळे. त्याने मुंबई युनिव्हर्सिटीमधून लोककलेत डिप्लोमा केलाय. त्याचबरोबर तो अभिनेता, लेखक, गायक, कवी देखील आहे. जोहार, कथा लोकसंगीताची या कार्यक्रमामधून त्याने स्वरचित कविता, गाणी, स्वतःचे लेख समोर आणून लोकसंगीताला जिवंत ठेवण्यात त्याचा देखील वाटा आहे. आजच्या पिढीला रुचावं, पचिनी पडावं आणि समजावं, प्रामुख्याने त्यात गोडी निर्माण व्हावी, याकरिता आज आपण त्याला बोलवलेलं आहे. खूप खूप स्वागत दुर्गेश तुझं. सर्वप्रथम मला विचारावंसं वाटतंय की लोकसंगीताकडे तू आकर्षित कसं काय झालास? मी नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातला आहे आणि लहानपणापासून मी लोकसंगीत जास्त ऐकत होतो. म्हणजे ते सोडून दुसरं काय आम्हाला सुविधाच नव्हती. म्हणजे मंदिरावरच्या आरत्या, गावात येणारे लोककलाकार, वासुदेव, पोतराज, जागरण, गोंधळ, तमाशा, ह्याच्यामुळं मला संगीत जास्त, म्हणजे कल माझा त्याच्याकडेच होता का याच्यातच हेच जास्त भारी, यात काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यामुळे मग मी असे आणि घरातून पण संस्कार होते. माझे वडील वासुदेव आणि मग मला ते जास्त लॉकडाऊनच्या काळात पण मी बरंच वाचलं. त्यानंतर मला असं वाटलं का यावर काहीतरी काम करण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर मग मी मुंबईला ऍडमिशन घेतलं लोककला अकादमीला आणि तिथं मग डॉक्टर गणेश चंदन शेवनकडे आम्ही शिकलो डिप्लोमा 1 वर्ष. आणि मग तिथून त्यानंतर मग मी काम करायला सुरुवात केली. पण लोकसंगीत हे आधीपासूनच होतं आणि त्यामुळं मग मी त्याच्यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. ओके, पण मग तुला असं का वाटलं की यातच डिप्लोमा करावा? कारण तुझं बॅकग्राऊंडही नव्हतं, तू बॉटनीचा स्टुडंट आहेस. मग तुला असं का वाटलं की लोकसंगीतेतच आपण डिप्लोमा केला पाहिजे? मी FY ला पुण्यात आलो 2018ला. त्यानंतर मग मी नाटकात गेलो आणि त्यानंतर मला कळलं का मला अभ्यासापेक्षा हे जास्त आवडतंय. पण तरी मी 3 वर्ष बॉटनी केली, डिग्री पूर्ण केली. पण तरी अभ्यासात नंतर मला मन रमेना. नंतर मग मी ठरवलं का जे आवडतं त्यातच करिअर म्हणून केलं पाहिजे आपण. त्यानंतर मग मी लॉकडाऊनमध्ये पण हार्मोनियम शिकलो. सेल्फ लर्निंगनीच मग मी हळूहळू जितकं म्युझिक ऐकता येईल तेवढं ऐकत गेलो आणि मग मी करतो आता त्यात. अच्छा, बरं मला सांग, तुझे संगीतातील प्रेरणास्थान कोण आहेत? प्रेरणास्थान माझे वडील आहे पहिल्यांदा माझे. त्यानंतर मग प्रल्हाद शिंदे, छगन चौगुले, विठ्ठल उमपे, मग लोकसंगीतातले बरेच दिग्गज लोक आहे. त्यानंतर मग अजय अतुले, रेवण सरे. प्रल्हाद शिंदे मी यासाठी म्हणतो कारण त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं का कितीही सूर लावला तरी सूर हा लागत नाही, कितीही सूर लावला तरी सूर हा लागत नाही, कितींदा ऐकले तरी मनाची भूक भागत नाही, गाणं सत्यनारायणाचं मी खोटं सांगत नाही, कारण त्या पंढरीचा विठोबा प्रल्हादाच्या अभंगाशिवाय जागत नाही. वा, क्या बात आहे. मग अजून काही उदाहरणं? मी गाण्या रूपात सांगतो. प्रल्हाद शिंदेचं असं एकही गाव नाही जिथं प्रल्हाद शिंदेचं गाणं वाजत नाही. म्हणजे बहुतांशी खेड्यांची सुरुवात ही प्रल्हाद शिंदेच्या गाण्याने होती पहिल्यांदा सुरुवात. म्हणजे त्यात आता बरेच गाणे आहेत. त्यात प्रल्हाद शिंदेचं पहिलं रेकॉर्डिंग ते म्हणतो मी, पहिलं गाणं त्यांचं, ती गवळण होती आणि ती सगळ्यात जास्त चाललेली ज्यावेळेस ती रिलीज झालेली. रुतला पायी काटा या आडवाटा, रुतला पायी काटा या आडवाटा, तो नंदाचा कारटा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला,
कसा गोड बोलून तू काटा काढिला ग बाय 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 रुतला पायी काटा. त्यानंतर मग विठ्ठल हे काय म्हणतात त्या काळातले पॉपस्टार म्हणतील मराठी लोकसंगीतातले, कारण त्यांनी इतके हिट गाणे दिले ना, म्हणजे त्यांचं फाटकी नोट मला घ्यावाची नाही, हे कोळी गीत असेल किंवा हे भोळे शंकर असेल, म्हणजे आंबेडकरी गीतांमध्ये पहा पहा मंजुळा हा भीमरायाचा मळा. त्याच्यानंतर आता छगन चौगुले हे महाराष्ट्रातलं त्यांच्या गाण्याशिवाय हळद होत नाही किंवा लग्न लागत नाही. म्हणजे त्यांचं फेमस गाणं म्हणजे नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, अन नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, अन नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. आणि लेटेस्ट गायकांमध्ये म्हणलं तर चंदन कांबळे, साजन बेंद्रे या लोकांनी भक्ती संप्रदायातली गीतं अजून चांगल्या प्रकारे पुढे आणली. म्हणजे चंदन कांबळेंचं आता रिसेंटली फेमस झालेलं लखाबाई पोत्रा झाला भेटीला, हे पण जास्त व्हायरल झालं. एक झलक फक्त. बांगड्याची माळ लिंबावाने डोळ, बांगड्याची माळ लिंबावाने डोळ, उभी हाय नदीच्या काठाला आई ग, उभी हाय नदीच्या काठाला, लखाबाई पोतराज आलाय भेटीला, लखाबाई पोतराज आला भेटीला. क्या बात आहे. खूप छान वाटतं हे ऐकून. असं वाटतं की सतत ऐकावं. अजून काही उदाहरण? आनंद शिंदे हे लोकसंगीतातलं मोठं नाव म्हणता येईल. आनंद शिंदेचे लोकगीतं तर फेमस आहेच, पण त्यांचे भक्तिगीतं आणि एक स्पेशली सांगतो, आनंद शिंदे हे मराठीतला, फक्त आपण मराठीचा विचार केला तर एकमेव असे गायक आहे त्यांनी सगळे जॉनर एक्सप्लोर केलेले. म्हणजे फक्त भक्ती संगीतच नाही, त्यांनी सगळेच, म्हणजे रॉक, पॉप, त्यानंतर रॅपही गायला रिसेंट मोरक्या या सिनेमात, त्यानंतर बुद्ध गीत आहे, भीमगीत आहे, कव्वाले आहे, गजल आहे, बरंच काय काय गायला आनंद शिंदे. आनंद शिंदेचं त्यांचं एक भीमगीत आहे, म्हणजे त्यांनी कंपोज केलेलं आणि प्रल्हाद शिंदेंनी गायलेलं, आणि वामनदादा कर्डकांनी शब्द लिहिले त्या गाण्याचे. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. आणि विठ्ठल मोबांचं सांगायचं झालं तर त्यांचं एक फेमस भीमगीत आहे, पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. वा. बरं मला सांग की लोककलेतला तुझा आवडता प्रकार कोणता? लोककलेचं मी एक वैशिष्ट्य सांगतो त्याच्या आधी. लोककलेचं कसं माहितीये का, महाराष्ट्र हा एकमेव असा लकी म्हणता येईल आपल्याला, का आपला महाराष्ट्र किती लकी. म्हणजे सकाळपासून इथं पहाटे 3ला लोककला सुरू होत्या, तर त्या रात्री झोपेपर्यंत लोककला चालत्या. मग सगळ्यात पहिले आर्टिस्ट येतो तो म्हणजे पहाटे 3ला यायचा, आता येतो का नाही माहित नाही, पण पहिले पिंगळा यायचा, तो पहाटे 3ला कंदील घेऊन यायचा आणि डुगडुगी वाजत यायचा. तो एकदम सोप्या शब्दात जगलं कसं पाहिजे त्याच्याकडे बरीच माहिती असायची नाही का, सूर्यचंद्राला ग्रहण कशा लागत्या, टिटवी का ओरडती, आणि याचा सगळा आपल्या कामाशी संबंधित असं त्याची भविष्यवाणी असायची. त्याच्याकडून शकून ऐकायचे लोक का आजचा दिवस कसा जाणार आहे बाबा. त्याच्यानंतर यायचा वासुदेव. वासुदेव मोराची टोपी, अंगरखा, आणि वासुदेव हे आर्टिस्ट कृष्ण भक्त होते, आणि त्यांनी मग कृष्णाचाच गेटअप कॅरी केला पुढं, आणि त्यातून ते लोकांना दैववाद आणि ईश्वरावर निष्ठा ठेवून आपलं दैनंदिन काम करत राहायचं असा संदेश ते देऊ लागले. नंतर जशी सकाळ होती ती नंतर येतो, मग नंतर ओव्या चालू होत्या, नंतर पोतराज येतो, नंतर बहुरूपी येतो, आणि जसं रात्र म्हणजे संध्याकाळ व्हायला लागते नंतर मग रात्रीचे वेगळे खेळ आपल्याकडे, वेगळे लोककला प्रकारे, जागरण आहे, गोंधळ आहे, तमाशा आहे, सुंबराने, अंगाई गीत पण आहे, आराध्यांचे गाणे, असा भरपूर मोठा साठा आहे आपल्याकडं. आणि यांनी आपलं लोककलाकारने वेळेचं शेड्यूल आपलं ऑलरेडी फिक्स करून दिलेलं आहे का हा आर्टिस्ट हा वेळेला येतो तर त्यावेळी हे वाजलेले असावे. पहिले एवढं असं परफेक्ट होतं ते. ओके. काही झलक ऐकू शकतोस का? आपण पहिले गणाने सुरुवात करूया. म्हणजे कुठल्याही मंगल प्रसंगी गणपतीला पूजलं जातं, तर हा जो गण आहे तर गणामध्ये
म्हणजे गण हा जितके लोकाला प्रकार आहे तो वापरला जातो, पण तो वेगवेगळ्या रूपाने वापरला जातो. आता गोंधळ जर असेल तर गोंधळात कसा गण असतो, हे मूषक वाहन सुख सजणारे गणपती, हे गजवदना गजानना, अन गौरीच्या नंदना रे गणपती गजवदना गजानना, हे देवा गजवदना गजानना, हे लाल शेंदुरल्याला, हे लाल शेंदुरल्याला रे गणपती गजवदना गजानना, हे देवा गजवदना गजानना. हा झाला गोंधळातलं गण. त्यानंतर जागरणातलं गण. जागरणाचं मेन म्हणजे जागरणात खंडोबा पूजला जातो, तर यात खंडोबालाच काय म्हणते एक प्रकारे ट्रिब्यूट दिलं जातं गणपती सोबतच. तर जागरणातलं गण, आज म्या गण नमिला मल्हारीच्या म्हाळसा बानूला, आज म्या गण नमिला मल्हारीच्या म्हाळसा बानूला, शंकर वाघ्या कवीची चाल, शंकर वाघ्या कवीची चाल, डोळे सदा लाल देवा डोळे सदा लाल, सोना बोले हंसाला चल जाऊ जेजुरी पायाला, आज म्या गण नमिला मल्हारीच्या म्हाळसा बानूला. तर तमाशामध्ये कसा गण असतो, तमाशामध्ये हे आवर्जून नमूद करायला पाहिजे, पठ्ठे बापूराव नावाचे आपल्याकडे खूप मोठे आर्टिस्ट होऊन गेले, ज्यांनी 2 लाख लावण्या लिहिल्या. 2 लाख लावण्या म्हणजे त्या काळात म्हणजे त्यांची अशी प्रतिज्ञा होती, शेळ्या पैशाचं तोंड पाहिजे नाही. म्हणजे ते रोज नवीन लावणी लिहायचे, एकदा पेन ठेवला कागदावर तर ते लावणी लिहूनच पूर्ण करायचे, एवढे डेंजर होते ते. तर त्यांनी लिहिलेलं एक फेमस गण आहे, आधी गणाला रनिया नीला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना, आधी गणाला रनिया नीला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना. आता जे आराधित म्हणजे देवींच्या रिलेटेड जे जितके कार्यक्रम आहे, तर त्यात आराधित ही मोठी जमाती म्हणजे मोठा भक्ती संप्रदाय येतो. तर त्यात गण कसा सादर करत्या, म्हणजे यात सगळे उडत्या चालीचेच गाणे असतात. महादेवाच्या मांडीवर मी गणाला पाहिला, महादेवाच्या मांडीवर मी गणाला पाहिला, गण मी आंबाला गाईला न गण मी येडूला गाईला, गण मी आंबाला गाईला न गण मी येडूला गाईला. तर असं जितके लोक कला प्रकार त्यात अशा प्रकारे गण सादर होतो, ज्यात गणपतीला नमन केलं जातं. आणि ते प्रत्येक आर्टिस्ट प्रत्येक आर्ट फॉर्म त्यांच्या वेने तो परफॉर्म करतो. ऍक्च्युली खूप ऐकत बसावं असं वाटतंय, पण काही प्रश्न आहेत ते विचारूयात आपण. तू जेव्हा स्वतःहून एखादं गाणं लिहायला जातोस तेव्हा तू काय विचार करत असतोस आणि कसं सुचतं तुला? म्हणजे सुचणं म्हणजे कधी कधी असं लय विचार करत बसलो तर कधी कधी सुचतच नाही बरेच दिवस. आणि कधी कधी रॅन्डम अशी 1 लाईनर म्हणा किंवा 4-5 शब्द जरी नवीन वाटले तर असं 2 मिनिटात गाणं बनतं. तर आता आम्ही रिसेंट मालक नावाचं एक गाणं केलंय, म्हणजे युट्यूबला आणि इंस्टाग्रामला आता ट्रेंडिंग आहे. तर ते मला इतकं रॅन्डम सुचले ना, मला वाटलं नव्हतं तेवढं चांगलं गाणं होईल म्हणून. तर आम्ही एका शाळेत नाटक बसवायला गेलो लहान मुलांचं. तर तिथल्या एका पोराला मी बोललो का तू तुझ्या हिशोबाने इम्प्रोव्हाइज कर. मग मी त्याला फक्त सिच्युएशन आणि थोडे डायलॉग सांगितलं. त्याला म्हणलं तू घरी जसं बोलतो ना तसंच बोल, तू नाटकासारखं बोलायचा प्रयत्न करू नको. आणि मग त्यांनी त्या पूर्ण याच्यात असं रॅन्डम तो त्याच्या मुलीला म्हणतो काय मालक डाळवायची गाडी, आणि मला ते क्लिक झालं का अरे ही चांगली होऊ नाही शकते. आणि मग मी त्यावर ते गाणं लिहून टाकलं. म्हणजे कधी कधी असं पटकन सुचतं, कधी कधी लय वेळ येते ते गाणे. एखादी झलक मालकची. झाले सगळे रेसर पेसर आमची जागा फिक्स घे, डुग्गू डुग्गू नाय भाव 100 वरती 6 घे. झाले सगळे रेसर पेसर आमची जागा फिक्स घे, डुग्गू डुग्गू नाय भाव 100 वरती 6 घे. कॉन्फिडन्सच्या इंधनाला कॉम्प्लेक्सचा सुरू, गाडी वाहनाला सजा गाण्याचा तुरू,
सारे ग म प प प प म ग म ग धिंदा, घासून पुसून चक्काचक सर्व्हिसिंग तिंदा. सारे ग म प प प प म ग धिंदा, घासून पुसून चक्काचक सर्व्हिसिंग तिंदा. मालक गाडी ढळवायची का, ओ ओ मालक गाडी ढळवायची का. वा, आत्ता उभा राहून नाचावंसं वाटतंय मला. तू मगाशी उल्लेख केलास की बहुरूपींबद्दल, तर त्यांच्याबद्दल काही सांगता येईल का? बहुरूपींबद्दल सांगायचं झालं ना, तर बहुरूपी यांना रायरंद या नावाने पण ओळखलं जातं. असं म्हटलं जातं की बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकार म्हणून या बहुरूप्यांचा उपयोग केला सगळ्यात आधी, म्हणजे प्रचार प्रसारासाठी. तर बहुरूपी हे नॉर्मल तुम्हाला पोलिसांच्या वेशात दिसतात, पण त्यांच्याकडे खूप काही कंटेंट असतो, ते बराच, आणि तो सगळा विनोदी कंटेंट असतो. तर त्याबद्दल आपण एक गाणं ऐकूया बहुरूप्यांचंच. आणि याच्याबद्दल विशेष म्हणजे पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांच्या काळात हे बहुरूपी स्वराज्याच्या कामाला आलेले, म्हणजे यांच्याकडे हे लोक बैरजी नाईक हे बहुरूपी बनून बरीच माहिती शत्रूच्या गोटातून गोळा करून आणायचे. आबुराव बाबूराव या की संगतीला, आहो आबुराव बाबूराव या की संगतीला, या की संगतीला. अन्न मोतराला चालला तुम्ही मोतराला चाला, मोतराला चालला तुम्ही मोतराला चाला. मोतराला चाला म्हणजे लग्नाला चाला. हाय बत्ती गई बत्ती चालला किर पुढं, भरा किर हातामध्ये हात भर चूड, भरा किर हातामध्ये हात भर चूड. नवरीकडचं वराड नवऱ्याकडचं वराड, विंचवाच्या पाठीवर टाका सार बिराड, विंचवाच्या पाठीवर टाका सार बिराड. हाती झुपवा नांगीला अन वर बसवा पांदीला, वर बसवा पांदीला. अन मोतराला चालला तुम्ही मोतराला चाला. मांडव टाका तळ्यात आणि रेडक बांधा गाळ्यात, आणि वराडाला जेऊ घाला मिरचीच्या खाळ्यात. कोंडाबाई धोंडाबाई चला की ग आता, आणि हुंड्या वामनीचा मला लाग लाग पत्ता. नवरातीचा मेला महिना एक झाला, आणि सरणाला जाता जाता सिनेमाला गेला. तिच्यावर विधीचा प्रसंग आला, प्रसंग आला. आणि मोतराला चालला तुम्ही मोतराला चाला, मोतराला चालला तुम्ही मोतराला चाला. मस्त. तर मित्रांनो, आज साहित्य कट्ट्याच्या या भागामध्ये रेडिओ मैत्रीण मृणाल कुलकर्णी हिने दुर्गेश काळे यांच्या बरोबर साधलेला संवाद आपण ऐकत होतात. पुन्हा भेटूया साहित्य कट्ट्याच्या पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा तुमचा आमचा लाडका रेडिओ FTII 90.4 FM. धन्यवाद. रेडिओ FTII तुमचं चॅनेल तुमचं व्यासपीठ.